राज्यामध्ये आज त्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मला मोर्चाच्या काही पदाधिकाऱ्यांचे ठाण्यात तपून आले आणि त्यांनी सांगितलं की काल रात्री 3:30 वाजता अटक करण्यात आली. माझा सरकारला हा सवाल आहे की मराठी माणसाच्या बाजूने रस्त्यावर उतरत तर शासनाला त्याचा एवढा राग का? यापूर्वी मीरा भाईंदरच्या काही दुकानदारांनी वरती काढला होता, त्याला देखील कुठली पोलीस परवानगी नव्हती. मग त्यांच्यावर का कारवाई करण्यात आली नाही? मुळात हा विषय मराठी विरुद्ध अमराठी असला नसला जी काय वस्तुस्थिती आहे ती मला काही त्याच्यातली एक्झॅक्ट माहिती नाही. माझा प्रश्न एवढा सरळ सोपा आहे, आज जर मोर्चा ठरला होता लोकल असेल पक्षाचा असेल तर मग शासनाला एवढी काही का रात्री 3:30 वाजता जाऊन अटक करायला अविनाश जाधव अतिरेकी आहेत का? त्याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे. त्यामुळे मराठीच्या बाजूने रस्त्यावर उतरणं हा आता आपल्या राज्यामध्ये गुन्हा झालाय का? हा देखील आमच्या मनामध्ये प्रश्न आहे. स्थानिक आमदार असं म्हणताय की तिथं गृह खात्याने आदेशच दिले नव्हते, कुणाच्या फायद्यासाठी हे सगळं केलं जाते असं स्थानिक आमदार गृह खात्याने आदेश दिले नव्हते होते, मग पोलीस कुणाच्या सांगण्यावर नाही करतायत? याचा अर्थ सरनाईक साहेब स्वतः कॅबिनेट मंत्री असून त्यांच्या मतदारसंघात काय चालू आहे हे देखील त्यांना कल्पना नसेल. म्हणजे काय अविनाश जाधव यांचं असं म्हणणं आहे का बाबा अविनाश जाधवांनी पोलिसांना सांगितलं आणि अटक करून घेतली? किती हास्यास्पद आहे हे सगळं. त्यामुळे स्वतःच पोलीस पाठवायचे, स्वतःच अटक करायची, रात्री 3:30 ला अटक करायची आणि मग आता अंगाशी आल्यानंतर कुठेतरी झटकण्याचा केविलवाणा प्रयत्न हा प्रताप सरनाईक साहेब किंवा त्यांच्या सरकारकडनं होताना दिसत आहे. माझा परत एकदा सरळ सोपा प्रश्न आहे, विषय काय होता काय नाही होता यामध्ये काय मला काही 100% माहिती नाही, पण मराठी माणसाच्या बाजूने आवाज उचलणं हा या सरकार त्याला गुन्हा मानतं का? 2 दिवसापूर्वी आशिष शेलार असं म्हणतात की पहलगाम मध्ये धर्म विचारून लोकांना मारलं गेलं आणि महाराष्ट्रामध्ये भाषा विचारून लोकांना मारलं जातं. म्हणजे मराठीच्या बाजूने मराठी भाषेवर जर कोणी त्याचा अपमान करत असेल, मराठी माणसाचा अपमान करत असेल आणि त्याला जर कोणी फटके लगावले तर तो पाकिस्तानी दहशतवादी त्याला समजतात. त्यामुळे ही जी काय भाजपची भूमिका गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे, काल निशिकांत दुबेंचं तुम्ही वक्तव्य बघा, हे सगळी मुद्दामून एक प्रचंड मोठं कटकरस्थान हे मराठी माणसाचं मुंबईमधलं महाराष्ट्रामधलं महत्व कमी करण्याकरता रचलं जाते. वरुणजी त्यांना एक प्रश्न असा देखील आहे की याची अटक झालेली आहे मराठी कार्यकर्त्यांना, ही अटक केवळ हिंदी भाषिकांसाठी सरकार केवळ त्यांचं समर्थन करेल असं वाटतं? नाही, नक्कीच ना, कारण जो मोर्चा हा त्यांच्या बाजूने काढण्यात आलेला, त्या दुकानदारांच्या बाजूने काढण्यात आला. शेवटी तो एक इन्सिडेंट काय झाला ही पूर्ण वेगळी गोष्ट. पेढे भरवले, मला काही ठाण्यातल्या मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांचा आता फोन आला इकडे, तर त्यांनी मला तो सगळा संपूर्ण किस्सा सांगितला. पेढे भरवले, मग पेढे का भरवले, मराठी मुंबईतली भाषात नाही, असा सगळा तो वाद रंगला आणि त्याच्यावर तो झाला. माझा प्रश्न एवढाच पोलिसांना आहे की या मोर्चाला, आजच्या मोर्चाला परवानगी नव्हती म्हणून तुम्ही काल रात्री 3:30 वाजता जशी अविनाश जाधवांना अटक केली तशी त्या दुकानदारांनी काढलेल्या मोर्चाला परवानगी होती का? असेल तर ते पत्र तुम्ही आम्हाला दाखवा. योगेश कदम म्हणतात की आम्ही त्याला जागा बदलायला सांगितलं होती, तुम्ही दुसऱ्या जागी मोर्चा करा, आमची मोर्चाला परवानगी आहे. अहो, हे कोण ठरवतं? आजपर्यंत शिवसेना असेल किंवा इतर संघटना असतील यांनी हजारो लाखो मोर्चे काढले, जिल्ह्यात मोर्चे काढले. मोर्चांना परवानगी नाकारली जाते, मग मोर्चे निघतात. मला वाटतं हा एक रुटीन विषय आहे. शेवटी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला सरकारचा एखादा निर्णय मान्य नसेल तर त्याच्या विरोधात आवाज उठवण्याची परवानगी आहे ना. कुठे हिंसा घडलेली का? कुठे काही चुकीचं घडत होतं का? केवळ मराठी माणसाची ताकद ही मीरा भाईंदर मध्ये दिसून येणार होती म्हणून हे सरकार घाबरलं. त्याप्रमाणे 5 तारखेचा मोर्चा निघू नये म्हणून 240 आमदार असलेल्या सरकारने स्वतःचा GR मागे घ्यावा लागला. तसाच परत एकदा मराठी माणसाची ताकद दिसू नये म्हणून ही अटक करण्यात पण पोलिसांकडून असं पोलिसांकडून झालंय की मोर्चासाठी परवानगी आहे, सगळ्या गोष्टीसाठी परवानगी, मात्र फक्त रूट बदला, कारण गर्दी होऊ शकते, इतर गोष्टींचे प्रश्न उद्भवू शकतात.